विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे गडकरींनी लिहिलेल्या एका जुन्या पत्राच्या संदर्भातली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पत्र लिहून काही महिन्यांपूर्वी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते। खरमाटे शेतकरी आणि व्यावसायिकांना लुटतात असा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेला होता। मुख्य सचिवांना पत्र लिहून नितीन गडकरींनी ही तक्रार केली होती आणि आता हेच गडकरींचं पत्र पुन्हा बाहेर काढून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर आरोप केले। या अधिकाऱ्याला राज्यातील एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याचा आरोप भाजपने केला। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, हे पत्र तसं जुनं आहे, मुख्य सचिवांना हे पत्र मंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री महोदयांनी लिहिलं होतं, आता पुन्हा हे पत्र बाहेर काढण्यात आलं, म्हणजे हा टायमिंग काय लक्षात येत नाही? जर का बघायचं झालं तर आपण बघितलं की मागे 2 मंत्र्यांचा राजीनामा होऊन गेला महाविकास आघाडीमध्ये, त्यामध्ये संजय राठोड असो किंवा अनिल देशमुख असो, आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येतो की अनेक असे मंत्री ज्यांच्या संदर्भात आमच्याकडे सबळ पुरावे आहे आणि एकाएकाचं नाव पुढे येईल। त्याच या प्रकरणातला किंवा त्याच प्रक्रियेतला एक भाग म्हणावा लागेल की ही जी पत्र पुढे आली त्या पत्राच्या माध्यमातून जे आरोप केले गेलेले आहे। महत्त्वाचा विषय की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे लिहिलेलं पत्र 2020चं आहे। असं असलं तरी भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ज्या अधिकाऱ्यांवर जे गंभीर आरोप नितीन गडकरी यांनी केलेले होते त्या अधिकाऱ्यांना राज्यातल्याच एका मंत्र्यांकडून कसं वाचवण्यात येतं याचा देखील त्यांनी दाखला दिलेला आहे। काल ज्या प्रकारे या संपूर्ण पत्राला ट्विट केलं गेलं आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले, त्यामुळे निश्चितच राज्य सरकारमधले ज्या मंत्र्यांवर हे आरोप होत आहे त्यांच्या अडचणीमध्ये आधीच वाढ झालेली होती आणि आता आणखी त्यामध्ये भर पडलेली आहे। जर का बघायचं झालं तर नागपूर जिल्ह्यातला हा संपूर्ण प्रकार आहे। श्रीरंग खरवाटे जे हे अधिकारी आहे आरटीओचे, सध्या हे वर्धेला नियुक्त आहे, पण जेव्हा ते नागपूर जिल्ह्यामध्ये होते तेव्हा नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या आरटीओच्या ज्या पोस्ट होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये ज्या सर्व पोस्ट होत्या त्या पोस्टवर वाहनाची तपासणी करताना मग शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसा आणि खंडणी वसूल केल्या जात असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला होता। या संदर्भातलं पत्र सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्य सचिवांना लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख देखील केलेला होता की या अधिकाऱ्यांवर आधीच लाचलुचपत विभागामध्ये तक्रार आहे, असं असताना देखील त्या तक्राराची साधी चौकशी देखील होत नाही किंवा कोणती कारवाई होत नाही। त्यामुळे तुम्ही कुठेतरी या संपूर्ण घटनेचं गांभीर्य बघून कारवाई करा आणि चौकशी करा अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आलेली होती। आता भाजपने परत हाच पत्र चा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांना लक्ष करण्याचा एक प्रयत्न आहे। थेट कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा जो रोष आहे किंवा जो थेट आरोप आहे तो या मंत्र्यांवर पाहायला मिळत आहे, कारण की ज्या विभागाचे हे अधिकारी आहे त्याच विभागाच्या मंत्र्यावर भाजपच्या नेत्यांकडून अनेक वेगवेगळे आरोप केले जात आहे। त्या आरोपामध्ये आता आणखी एक भर पडलेली आहे, त्यामुळे त्या मंत्र्यांकडून किंवा शिवसेनेकडून याचं काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। पण निश्चित अत्यंत गंभीर असा विषय आहे, कारण की नागपूर जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर अनेक शेतकऱ्यांच्या खरंच तक्रारी होत्या किंवा व्यापाऱ्यांच्या व्यावसायिकांच्या देखील अनेक तक्रारी होत्या, मात्र आरटीओच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नव्हती ही तेव्हाची वस्तुस्थिती होती। त्यामुळे कुठेतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वतः दखल घ्यावी लागली होती आणि कुठेतरी अधिकाऱ्यांना पत्र लिहावं लागलं। त्यानंतर मात्र या अधिकाऱ्यांची बदली झाली, सध्या अधिकारी वर्धेमध्ये आहे। पण महत्त्वाचा विषय हा आहे की कुठेतरी आता या पत्रानंतर परत एकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि जे मंत्री आहेत त्यांच्या अडचणीमध्ये आणखी अडचणीमध्ये वाढ झालेली असंच म्हणावं लागेल। तुषार, परिवहन खातं हे शिवसेनेकडे आणि ते कोणाकडे म्हणजे अनिल परबांकडे, हे काही वेगळं सांगायला नको, पण एका केंद्रीय मंत्र्याला एका परिवहन अधिकाऱ्याच्या संदर्भातलं पत्र लिहावं लागतं, यावरनं त्याचं उपद्रव मूल्य तिथे किती असेल हे तर लक्षात येतच। पण त्याचबरोबर या पत्रात असं देखील त्यांनी म्हटलंय की एका बड्या मंत्र्याचा त्याच्यावरती हात आहे किंवा त्याबद्दलची चर्चा जी आहे ती जी केली जाते, हा बडा मंत्री म्हणजे नेमका कोण? जर का बघायचं झालं तर त्याच विभागातल्या मंत्र्यावर हे ताशेरे ओढलेले आहे। जर का तुम्ही बघितलं तर या पत्रामध्ये थेट उल्लेख नाही, मात्र थेट जर का बघायचं झालं तर अनिल परब यांचंच नाव कुठेतरी पुढे येतं, कारण की त्यांच्याच विभागातले अधिकारी आहे, त्यामुळे त्यांच्याच मंत्र्याकडनं यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असं या पत्राच्या माध्यमातून
आपल्याला पाहायला मिळतं. जर का तुम्ही बघितलं तर आरटीओच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप याआधी देखील अनेक वेळा झालेले आहे. आणि महत्त्वाचा गोष्ट की जे नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये वारंवार होते, कारण की नागपूर जिल्ह्यातलं विशेष करून मध्य प्रदेशची जी सीमा लागलेली आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून सावनेर तालुक्यातला खुर्सापूल डेपो असो किंवा केळझरचं डेपो असो, इथे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप याच्या आधी पण अनेक वेळा झालेले आहे. आता खरमाटे यांच्यावर जे गंभीर आरोप झालेले आहे त्यामध्ये हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कुठेतरी दखल घ्यावी लागली. नितीन गडकरी यांच्याकडे स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर नितीन गडकरी यांना लक्षात आलं की निश्चितच अत्यंत प्रकरण गंभीर आहे आणि नागरिकांच्या तक्रारी लाचलुचपत विभागाकडे असो किंवा संबंधित विभागाकडे केल्यानंतरही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना मुख्य सचिवांना पत्र लिहावं लागलं. यावरनं या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं की किती संपूर्ण गंभीर विषय होता. त्यानंतर मग या संपूर्ण प्रकरणाचं पुढे काय झालं याबद्दल नेमकं वस्तुस्थिती आपल्याला पुढे जास्त कळली नाही, पण एक गोष्ट निश्चित झाली की त्या अधिकाऱ्यांची बदली झाली. पण या प्रश्नाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने एक प्रश्न निश्चित उपस्थित केला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का भ्रष्टाचाराचे आरोप होत असेल तर तो पैसा नेमका कुठे जातो. कारण की काल भाजपच्या ज्या नेत्यांनी ट्विट केलं त्या ट्विटमध्ये देखील असा उल्लेख होता की हे खरमाटे म्हणजे वाझे, म्हणजे जे सध्याचे जे परिवहन मंत्र्यांवर त्यांनी जे आरोप केले त्यांचे वाझे असं त्या ट्विटमध्ये उल्लेख आहे. म्हणजे एक प्रकारे जर का हे सगळं पैसा जर का गोळा करत असेल तर ते गोळा करण्याचं काम करून ते वर पाठवले जात आहे अशा प्रकारचा आरोप भाजपच्या नेत्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला आहे. त्यामुळे त्यांची तुलना तुषार, मी तुला थोडं थांबवतोय. किशोर तिवारी शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत. किशोर तिवारींना आपण विचारूयात. किशोर तिवारीजी, हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, सोशल मीडियावरती सगळीकडे हे पत्र लिहितंय फिरतंय. एका केंद्रीय मंत्र्याने एका परिवहन अधिकाऱ्याची तक्रार केली मुख्य सचिवांकडे, ज्याची नंतर दखल घेतली गेली नाही, पण आता हे पत्र पुन्हा एकदा समोर आणण्यात आलेलं आहे. आणि त्याचा अर्थ देखील असा लावण्यात येतोय किंवा म्हटलं जातंय की प्रत्येक मंत्र्याने आपल्या विभागाचा एक कलेक्टरच ठेवलाय की काय. काय यावरती तुमचं उत्तर आहे? आजकाल पत्र, लेटर बॉम्ब यांचाच जमाना आलाय आणि पत्र पदारात येत असतात. मात्र एक मी सांगतो की नितीन गडकरींनी तर भारतामध्ये रस्ते बनवताना जे ठेकेदार आहेत त्यांच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या खासदार आणि आमदाराची यादी दिली होती, यांच्यावर कारवाई करायची. आणि आता त्यांनी लिहिलं आहे की हा अधिकारी भ्रष्ट आहे. मात्र तुषार सांगत होता की तो पैसे कलेक्ट करत होता, हे करत होता. तर याची किशोर तिवारीजी, आधीच त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती डागाळलेली आहे. त्यांच्यावरती अँटी करप्शन विभागात तक्रारी देखील झालेल्या आहेत. तरी त्या माणसाला फार म्हणजे कोणाची तरी मर्जी आहे म्हणून त्याला स्पेशल पोस्टिंग देण्यात आली नागपूरच्या त्या चेकपोस्ट वरती. नाही बघा, समृद्धी मार्गामध्येही एक अधिकारी होता, त्याला तर आजपर्यंत ठेवला आहे. मागच्या सरकारमध्ये खूप आरोप झाले होते. आता नितीन गडकरी साहेब ज्या रीतीने लिहितात आणि बोलतात तर ही गोष्ट गंभीर आहे, ही मी कबूल करतो. आणि कोणी कधीतरी अँटी करप्शननी पकडला होता म्हणून त्याच्यावर आरोप सिद्ध झाले होते की काय मला माहित नाही. मात्र भ्रष्ट लोक की पोस्टवर येणे आणि त्यांनी भ्रष्टाचार करणे ही गोष्ट फारच चिंतेची आहे. आणि आता उद्धवजींनी जेव्हा हे सगळे प्रकरण येत आहेत तर घाण एकदाची काढून बाहेर फेकावी, कारण याच्यामुळे उद्धवजीच्याही प्रतिमेला धक्का बसतो. हो, पण किशोरजी, अगदी तक्रार करोस तर करण्याची वेळ काय येते हे आधीच का लक्षात येत नाही? बघा, नितीनजींनी तक्रार केली. नितीनजीच्या इतक्या आमदार आणि खासदारावरही तक्रार आहेत. त्याच्यात भाजपचे आमदारही होते. आणि मला एक कळत नाही किशोरजी, आपण तुलना का करतोय? ते चुकले म्हणून आपण ती चूक करावी असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. हे बघा, नितीन गडकरी चा त्रागा जो आहे त्याला त्यामध्ये तथ्य होतं आणि कारवाई झाली आहे, समजून घ्या. मात्र असे कलेक्टर आणि असे भ्रष्ट अधिकारी, काही सनदी अधिकारी सुद्धा, जसं आता बघितलं आपण परमवीरच्या बाबतीत बघतो की त्याच्यापाशी करोडोची संपत्ती निघते. तो सचिन वाजे आहे, त्याच्यापाशी तर विदेशी गाड्याचा ताफा निघतो. आता तो रायफल विमान किंवा एखादा
चार्टर पण प्लेन मग त्याच्या नावाने किशोरजी, निघाला नाही. मला एक सांगा किशोरजी, होती आहेत तरी कोणाची माणसं ही माणसं कोणाची आहेत? ज्यांची नावं तुम्ही आता सांगताय, सचिन वाजे, परमबीर सिंग, ही कोणाची माणसं आहेत? हे बघा, हे सगळे सगळे भ्रष्ट अधिकारी ही आलेल्या सरकार मध्ये जाऊन चिपकतात. कोणी कधी कोणाचे नसते. ज्यांनी पैसे काढले असतील, जे जे कुठलीही भ्रष्ट असतील. नियुक्ती सरकारच्या मंत्र्याच्या मर्जीशिवाय किंवा परवानगीशिवाय होऊ शकते का किशोर तिवारीजी? आपण स्वतः एक कॅबिनेटचा दर्जा असलेलं पद भूषवलेलं आहे. हे बघा, सांगू काय तुम्हाला, आता वाजे किती बाजे वाजवले किंवा परमवीरचे काय काय पाप होते, किंवा आता हे तुम्ही नवीन परिवहन अधिकारी काढला, तर मला असं वाटते की अचानकपणे सगळं भ्रष्टाचार असा कोरोनाच्या सेकंड लाटेसारखा उफाळून नाही आला. हे सगळे भ्रष्टाचार भाजपच्या राज्यातही होत आहे आणि भाजपच्या वेळेसही होते. मी तर त्याही सरकारमध्ये होतो. मात्र कधीही कोणत्याही भ्रष्टाचाराचं समर्थन करणं हे चुकीचं आहे. मी उद्धवजींना व्यक्तिगत भेटून म्हणेन की घाण जी आहे, ही घाण अजूनही कुठे असेल तर त्याला काढून फेका. जोपर्यंत घाण आहे तोपर्यंत असे आरोप होतच राहतील. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. 22 ऑक्टोबर 2020 ला लिहिलेलं हे पत्र आहे, जे त्यांनी मुख्य सचिवांना लिहिलं होतं. श्री संजय कुमार म्हणजे एका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हे पत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी असा उल्लेख केलाय की ठराविक एका पोस्टवरती, चेकपोस्टवरती या अधिकाऱ्याला नियुक्ती देण्यात आलेली आहे, जो तिथून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची त्यांच्याकडनं वसुली करून त्यांची लूट करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या तरी सोशल मीडियावरती हे पत्र व्हायरल झाल्यानंतर एवढ्यात हे प्रकरण शांत होईल असं दिसत नाही. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सचिन वाझेचा साथीदार एपीआय रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली त्याला एनआयएने अटक केली आहे. रियाज काझीला 16 एप्रिलपर्यंत मुंबई सत्र न्यायालयानं एनआयए कोठडी सुनावली आहे. सीआययू मध्ये काझी पीएसआय पदावरती कार्यरत होता. रियाज काझी माफीचा साक्षीदार बनणार होता, मात्र त्याआधीच त्याला एनआयएने अटक केली आहे. कारमायकल रोडवरील स्फोटकांच्या कटात काझीचा महत्त्वाचा सहभाग होता. सीआययू मध्ये काझी हा पीएसआय पदावर होता. बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाने आपल्या बरोबर आहे. सुष्मिता, काय याबद्दल माहिती आहे? काझीचा वाझे यांच्या टीममध्ये एक सक्रिय सहभाग होता आणि म्हणूनच गेले अनेक दिवस त्याची एनआयए कडनं चौकशी सुरू होती आणि एनआयएनं त्या विषयीच्या ज्या चौकशीमधनं जे महत्त्वाचे मुद्दे समोर आले होते, त्यानंतर आज त्यांना विशेष कोर्टामध्ये मुंबईत नेण्यात आलेलं होतं. वकिलांनी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. जे काझीचा या सगळ्या वाझे यांच्या कटामध्ये असलेला सहभाग होता, मग ते स्फोटक प्रकरण असेल किंवा मनसुख हिरेन हत्या असेल, या सगळ्यामध्ये जसा वाझेंचा थेट सहभाग होता त्याच पद्धतीने कुठेतरी रियाज काझी याने सुद्धा पुरावे नष्ट करण्यासाठीचा प्रयत्न केला होता का, हा संशय एनआयएला होता आणि या सगळ्या संबंधीची चौकशी अनेक दिवस सुरू होती. आज कोर्टानं 16 एप्रिलपर्यंत रियाज काझी याला एनआयए कोठडी ठोठवण्यात आलेली आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार आता 16 एप्रिलपर्यंत रियाज काझी हा एनआयएच्या कोठडीमध्ये असणार आहे. आपण जर बघितलं असेल यापूर्वी सुद्धा मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणाच्या काळामध्ये रियाज काझी याच्या ज्या हालचाली होत्या संशयास्पद होत्या. जेव्हा जेव्हा वाझेंचा थेट उल्लेख अनेक प्रकरणांमध्ये झाला तेव्हा तेव्हा रियाज काझीची सुद्धा भूमिका महत्त्वाची होती. पोलीस दलातील ते कर्मचारी आहेत, एपीआय ते आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये वाझेंसोबत संशयाची जी सुई आहे ती रियाज काझींवर सुद्धा आहे आणि म्हणूनच आज हा जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे. 16 एप्रिलपर्यंत रियाज काझी हे आता एनआयएच्या कोठडीमध्ये असणार आहेत. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधला आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण रोहिदास दातीर या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येशी एका मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. हा मंत्री, त्याचा मुलगा आणि मेहुण्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. एका 18 एकर भूखंडासाठी दातीर याची हत्या झाल्याचा आरोप नगरचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला. त्यांची चौकशी करण्यात यावी
अशी मागणी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेली आहे आणि याबाबत कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। राहुरी शहरातील मुक्याच्या भूखंडावर पहिलं आरक्षण टाकलं जातं आणि त्यानंतर त्या मालकी संपर्क करून जागेचा व्यवहार करायचा आणि आरक्षण उठवायचं असा काही सत्ताधाऱ्यांचा धंदा झालेला आहे। राहुरी नगरपालिकेने मोक्याच्या 18 एकर जागेवर शैक्षणिक आरक्षण टाकलं होतं असा आरोप कर्डिले यांनी केला। राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मल्हारवाडी रोडला एक रोहिदास दातीर म्हणून जे की दक्षता पत्रकार संघ हे जे साप्ताहिक चालवतात, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मिसेसच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 363 341 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा इतर तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जे गाडी आम्हाला माहिती मिळाली, त्याचा नंबर आम्हाला प्राप्त झाला, तर सदर गाडी हे आरोपी नामे कानू गंगाराम मोरे यांची असल्याची प्राथमिक आम्हाला निष्पन्न होत आहे। तर सदर संबंधित त्या आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत। तसेच इतरही त्यांनी ॲडिशनल जबाबामध्ये आम्हाला इतर गोष्टी काही सांगितल्या, त्या संबंधी आम्ही त्याच्यामध्ये 364 हे सेक्शन वाढवलेलं आहे। या प्रकरणात आरोप केलेत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी। आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला फोनवरनं, त्यांनी आम्हाला काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। कर्डिलेजी, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत वरती। आणि तुम्ही जे आरोप या ठिकाणी केलेले आहेत त्याबद्दल सांगाल? नाही, आम्ही याच्यामध्ये आरोप केलेले नाही, प्रत्यक्ष खरी वस्तुस्थिती असं ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो रोहिदास दातीर म्हणून त्यांना भर दिवसा 12 वाजता एवढ्या गजबजल्याच्या जागेमधून त्याला अपहरण केलं, उतरून नेलं आणि त्याला त्याची अमानुष हत्या करून त्यांना राहुरी शहराच्या कॉलेजच्या रोडवर तिथं आणून ती डेड बॉडी टाकण्याचं काम दुपारी 2 वाजता केलं आणि 2 वाजता केल्यानंतर मग त्या रात्री 8 वाजता पोलीस खात्याला तिची माहिती मिळाली आणि मग त्याचे पोस्टमार्टम नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलंय आणि मग ती डेड बॉडी त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात दिलंय। त्याच्या पत्नीने ज्या वेळेला त्यानं उचलून अपहरण केलं त्यावर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि सांगितलं का माझ्या पतीला हे 4 लोकांनी एका कार्पिओ गाडीमध्ये नेऊन त्याला घेऊन गेलेत म्हणून, परंतु पोलिसांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही म्हणून त्याची 2 तासांनी ती हत्या करण्याचं काम, अमानुष हत्या करण्याचं काम केलं आणि त्या आरोपीने त्याच्यामध्ये टाकण्याचं काम केलं। बरोबर। भूखंडा संदर्भात जी तुम्ही तक्रार केलेली आहे आणि एकूणच तुम्ही जे आता बोलत आहात हत्या प्रकरण, नेमकी तुमची तक्रार काय तनपुरे यांच्या बाबत? नाही, तक्रार अशी आहे का जी 18 एकरचा जो राहुरी शहरामध्ये जो भूखंड आहे त्या भूखंडावर पहिलं नगरपालिकेने तुम्हाला सांगतो का त्याच्यामध्ये आरक्षण टाकण्याचं काम केलं होतं आणि मग त्याच्यानंतर ते आरक्षण त्यांनी काय केलं का उठवण्याच्या आधी त्या पठारे कुटुंबाने ती जागा घेतली आणि एका भावाने ती जागा काही विकली नाही तिने। बरं। आणि मग ते रोहिदास दातीरला त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नने तुम्हाला सांगतो का सगळ्या ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार करायची असेल, कोर्ट कचेरीची जी काही गोष्ट करायची असेल त्याला ते अधिकार दिले होते आणि मग त्या 18 एकरच्या भूखंडासाठी सातत्याने तुम्हाला माहितीच्या अधिकारात तक्रार देणं, कलेक्टरकडे देणं। पण नेमका वाद काय आहे ते जरा सविस्तर सांगाल? नेमका वाद काय आहे? नाही, वाद काय नाही, ते 18 एकरच्या जमिनीमध्ये जे काही प्राजक्ता तनपुरे मंत्री आहे त्याच्या मुलाच्या नावाने कंपनी स्थापन केली आणि ती जागा त्यांनी त्यांच्या मेवण्याने ती जागा खरेदी केलेली होती आणि ते आडवे सातत्याने त्या ठिकाणी हातातीर तक्रार करीत असल्यामुळे त्या दातीरला ह्या गुंडाच्या हाताने ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला लावल्या त्या जमिनीमध्ये त्यांचे नाव आहे प्रत्यक्ष तनपुरे, प्राजक्ता तनपुरे, त्यांचे मेवणे सुशील देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे 7/12च्या उतार्यामध्ये आणि त्या जमिनीमध्ये हा दातीर आडवा येत होता म्हणून तिने ह्या गुंडाच्या हाताने हे सगळ्या गोष्टी कृत्य करायला लावलं। बरं, मग आता तुम्ही तक्रार तर दाखल केलेली आहे, मग आता यापुढची भूमिका तुमची नेमकी काय असेल? काय म्हणले? नाही, तक्रार तर आता तुम्ही दिली आहे तुमची, पण आता यापुढे तुम्ही काय पाऊल उचलणार? नाही, तर यापुढे आम्ही पाऊल उचलला का जर कदाचित तातडीने त्या ठिकाणी 7/12वर जे काही 18 एकरच्या भूखंडामध्ये ज्या लोकांचे नाव आहेत त्याला 302चा आरोपी त्यांना करण्यात यावा। जर कदाचित 302चा आरोपी नाही जर केलं तर त्याच्यामध्ये आम्ही उद्या उपोषणला बसणार किंवा आंदोलन करण्याचं काम करणार आहेत आम्ही त्यामध्ये।
आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा नगरची बातमी. ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊया. संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधला आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता. कारण रोहिदास जातीर या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येशी एका मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. हा मंत्री, त्याचा मुलगा आणि मेहुड्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि एका 18 एकर भूखंडासाठी जातीर यांची हत्या झाल्याचा आरोप नगरचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला. त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मागणी केली तशी. आणि याबाबत कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. राहुरी शहरातील मोक्याच्या भूखंडावर पहिलं आरक्षण टाकलं जातं. बोलूयात थेट. आपल्याबरोबर आहेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरेजी, शिवाजीराव कर्डिले यांनी काय म्हटलं हे आपल्यापर्यंत पोहोचलंच असेल, त्याला आपलं काय उत्तर आहे? नाही, अत्यंत बेसलेस, ज्याला कुठलेही फॅक्ट त्यांना माहीत नाहीत आणि अर्धवट कुठल्या तरी फॅक्टच्या आधारावरती त्यांनी असे बेताल आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळातच त्यांचे जे काय पॉलिटिकल बॅकग्राऊंड, गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे, त्याच्यावर मी आज काय बोलणं उचित नाही, कारण त्यांच्यावरच बरेचसे खुनाचे, खंडणीचे आरोप आहेत. राजकारणच त्याच्यातून घडलेले, पण मी आज त्याच्यावर काय बोलणार नाही. परंतु हा जो आरोप त्यांनी केलेला आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फॅक्ट त्यांनी जाणून घेतलेली नाहीत. आणि जो काही आरक्षणाचा उल्लेख केलेला आहे, तर आजही त्या जमिनीवरती आरक्षण तसंच आहे. कुठल्याही प्रकारचं आरक्षण उठलेलं नाही. काही त्यांना अर्धवट माहितीच्या आधारे हे बोलतायत. ज्या माझ्या मेहुण्यांचं नाव घेतलं असेल, माझ्या मुलाचं नाव घेतलं असेल, माझा मुलगा त्याचा 14 वर्षाचा, त्याच्या नावावर तर काहीच नाहीये. माझे मेहुणे त्या ह्याच्यामध्ये ती एक प्रॉपर्टी, सोम प्रॉपर्टीज म्हणून त्यांचा जो काही व्यवसाय आहे, तर तो अत्यंत सर्व कायदेशीर बाबींना धरून आहे. आणि जे काही पत्रकार रोहिदास जातीर ज्यांचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यांचा आणि सोम प्रॉपर्टीजचा कधीही कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. कुठलंही त्याचं काही रेकॉर्ड नाही. आणि जो काही रोहिदास जातीरांचा वाद होता, तो पूर्वीचे जे मालक होते त्यांच्याबरोबर त्यांचे काही न्यायालयीन प्रकरण होते किंवा जागेच्या मालकीवरून काही विषय होते, जे की काही वर्षापूर्वी सगळे मिटलेले आहेत. रोहिदास जातीरांनी तसं सगळं ऍफिडेव्हिट करून दिलेलं आहे. नोटराइज डॉक्युमेंट त्यांनी केलं की ते मूळ जुने कोण मालक असतील त्यांच्याबरोबर त्यांचा कुठलाही वाद नव्हता ह्या प्रॉपर्टीच्या, ह्या भूखंडासंदर्भात, असं नोटराइज डॉक्युमेंट्स आहेत. सर्व व्यवस्थित आहे. आणि कुठलं सोहम, माझ्या मेहुण्यांची जी प्रॉपर्टी नंतर त्याच्यामध्ये आले, त्यांचा कुठल्याही प्रकारचा जातीरांशी संबंध नाही. कुठलं एक अर्जही जातीरांचा नाही, काहीच विषय नाही. आणि शिवाजी कर्डिले हे अर्धवट फॅक्ट्सच्या आधारावरती काहीतरी बेताल आरोप करते, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. इव्हन रोहिदास जातीर जे मयत झालेले आहेत ते माझे चांगले स्नेही आहेत. त्यांच्या जाण्याने मी देखील तेवढाच व्यतीत झालेलो आहे. आणि माझी देखील इनफॅक्ट शिवाजी कर्डिलेंकडे जर या बाबतीत जे काही फॅक्ट असतील ते त्यांनी लवकरात लवकर पोलिसांना दिले पाहिजेत. मी त्यांना कालच आवाहन केलेलं आहे की काय आपल्याकडे पुरावे असतील ते लवकर आपण, पुरावे असं लपून ठेवणे देखील एक गुन्हा आहे, आपण लवकरात लवकर ते पुरावे पोलिसांना सादर करा. आणि कुठल्या अर्धवट फॅक्टच्या आधारे असं कुठलं बेसलेस काहीतरी आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मग नेमकं आरोप करण्याचं कारण काय? राजकीय द्वेषातनं हे होतंय काय? नेमकं काय समजायचं? आता काय, ते निवडणुकीला त्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे. मुळात त्यांच्यावरती, त्यांच्या मुलीवरती देखील मोठे प्रकरणाचे गुन्हे आहेत, मोठे आरोप आहेत, खुनासारखे आरोप आहेत. पण मी कधी त्या अशा ह्याच्यातून मी कधी राजकारण करत नाही. त्यामुळे त्यांना फक्त कुठेतरी माझी राजकीय बदनामी करायची, दुसरं काय त्यांना काय सापडत नाही, म्हणून फक्त हे केलेले बेसलेस आधार आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट्स नाहीत, कुठल्याही बेस नाहीत, अजिबात कुठले बेस नाहीत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत होते, ज्यांच्यावरती शिवाजी कर्डिले, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आरोप केलेला होता. प्राजक्त तनपुरेंनी थेट आवाहन केलंय. त्यांनी सांगितलंय, तुम्ही जो आरोप माझ्यावरती करताय त्या आरोपाला घेऊन जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे त्वरित तुम्ही पोलिसांना सादर करावे आणि चौकशीची मागणी करावी. यानंतर आपण बघूयात, एक महत्वाची बातमी अशी येते. आपल्याबरोबर आता या क्षणाला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आहेत. मुंबईमध्ये मोजून 2,35,000 पर्यंतच आपल्याकडे लस आहे. ते 2 किंवा 3 दिवसच टिकणार आहे. आणि एका ठिकाणी आंबेडकर जयंती आहे, एका ठिकाणी फुले साहेबांची जयंती आहे. हा जयंतीमध्ये लसीकरणची जयंती आपल्याला मोठा करायची होती, पण आता जयंती करायची तर कशी करायची? आता आपल्याला थाली वाजून तर करता येणार नाही, दिया लावून तर करता येणार नाही. लसीकरणासाठी आपल्याला लस लागणार आहे. ते लस जर आम्हाला दिलं असतं तर चांगलं झालं असतं, महाराष्ट्राला नाही झालं असतं. आता ते न्याय देण्यासाठी त्यांनी कमीत कमी व्यवस्थित द्यावा.
एका ठिकाणी सगळे चॅनल दाखवतात की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आहे. देशामध्ये जर 1 लाख रुग्ण निघत असतील तर 60,000 महाराष्ट्र राज्याचे आहेत. मग तुम्ही आमचे 3 पट जास्त हरियाणा जे आपल्यापेक्षा लहान आहे त्याला का दिलं? गुजरातला 24-25 लाख पर्यंत दिला. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही म्हणता की रुग्ण नाही, मग तिकडे 50 लाख पेक्षा जास्त का दिलं? हे सगळं प्रश्न आपले महाराष्ट्राच्या लोकांच्या जनताच्या समोर येत आहे. आणि आमचाही प्रश्न जे आहे ते केंद्र सरकारला आहे, तिकडचं मॅनेजमेंट बरोबर आहे का नाही. त्यांनी जिथे जिथे रुग्ण वाढतात तिथे लसीकरण जास्त द्यावं, कुठलाही राज्य असू द्या, हे आमची मागणी आहे त्यांची. सर मला एक विचारायचं की लसीकरणाचा मुद्दा तर रास्त आहे, पण मुंबई आणि MMR रिजनमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आता सध्या आहे. बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन बेड्स मिळत नाही आहेत, ICU तर त्याच्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे. आपण जे वारंवार गेले 15 दिवस महिना झाला सांगत होतं की आम्ही प्रिपेअर आहोत, मग हे दावे सगळे फोल ठरताना दिसत आहेत. हे बघा, आजच्या तारखेमध्ये जे मोठे सोसायटीमध्ये राहतात किंवा मिडल क्लासचे लोकांमध्ये जास्त लोक इन्फेक्टेड झालेले आहेत आणि म्हणूनच ते लोक बेड ऑक्युपाय करत होते. म्हणून महानगरपालिकेतर्फे असे निर्देश देण्यात आले की ज्यांना रुग्णाची ग्रीव्हियन्सीस असणार त्यांनीच रुग्णालयात दाखल व्हावं. 85% जास्त लोक जे आहेत ते एसिम्प्टोमॅटिक आहेत, तरीसुद्धा बेड आता आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही महानगरपालिकेच्या पोर्टलवरती गेला तर अजूनही आमच्याकडे व्हेंटिलेटरची काही बेड शिल्लक आहेत, ICUची काही बेड शिल्लक आहेत. आता लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्ट आहे, पण त्याच्यातही अजून असे नियम काढल्यानंतरही काही अभिनेते जे आपल्या स्टीलमॅन म्हणतात, स्ट्रॉंगमॅन म्हणतात, त्यांच्यासमोर आला की ते जाऊन तिकडे ॲडमिट झालेले आहेत. आता अशी जर लोक सरकारला सपोर्ट नाही करणार तर कसं चालणार? मग आता आम्ही आजच मुख्यमंत्री साहेब एक नवीन मीटिंग घेणार आहे संध्याकाळी आणि मुंबईमध्ये आणखीन 4 नवीन आपल्याला जम्बो फॅसिलिटी आपण तयार करतोय. त्या नवीन जम्बो फॅसिलिटीजमध्ये येत्या काही दिवसामध्ये 5,000 पेक्षा जास्त बेड आपण तयार करतोय आणि हा पहिल्यांदा झाला असेल अख्ख्या देशामध्ये की आपण जम्बो फॅसिलिटी एवढं फास्ट तैयार करून महिन्याच्या आतमध्येच लोकांची सेवामध्ये उपलब्ध केलेलं आहे. सर आपसे जानना चाहेंगे कि आपको क्या लगता है कि राज्य में कितने दिनों का कड़ा लॉकडाउन होना चाहिए और टास्क फोर्स किस तरह का सूचना जो है वो सरकार को यहाँ पर देती हुई दिख रही है? देखिए, महाराष्ट्र सरकार इस चीज़ से बचती रही कि हमें लॉकडाउन नहीं करना है, क्योंकि बाकी के देशों के अंदर आपने देखा होगा कि इससे कमी संख्या होने के बावजूद वहाँ पे जो है वो लॉकडाउन कर दिया गया. महाराष्ट्र की सरकार ये सोच रही थी कि एक तरफ कोरोना से लोग पीड़ित हो रहे हैं, दूसरी तरीके से लोगों का व्यापार पूरी तरीके से पहले लॉकडाउन में ठप हो गया था. अब फिर से अगर उनको लॉकडाउन जैसी परिस्थिति लाई तो वो बहुत ही बेजार हो जाएंगे और बहुत ही टूट जाएंगे. तो हमारी कोशिश ये रही कि हम लॉकडाउन ना करें और हमने गाइडलाइंस और SOPs बहुत ही ज़्यादा हमने आस्ते करके कड़क की और हमने कोई भी चीज़ जो है अचानक लाके लोगों के ऊपर नहीं डाली. हम कहते हैं, मुख्यमंत्री जी ने PC में कहा, हमने बार बार लोगों के इसमें कहा कि भाई अगर आप लोगों ने सरकार का साथ नहीं दिया, आप लोगों ने थोड़ी सी जवाबदारी नहीं निभाई तो हमें जो है स्ट्रिक्ट गाइडलाइंस लाने पड़ेंगे. आस्ते करके गाइडलाइंस हमने कड़क की. उसके बाद भी जो है लोगों का ज़्यादा समर्थन नहीं मिला. उसके बाद हमने जो है नाइट को जो है एक कर्फ्यू जैसा माहौल क्रिएट किया ताकि लोगों को समझाने के लिए कि आपने अगर अभी भी साथ नहीं दिया तो दिन में भी वैसी परिस्थिति आ सकती है. उसके बाद हमने दिन में भी बहुत कड़क गाइडलाइंस तैयार किए. खाली एसेंशियल्स और जो ज़रूरत है उसको शुरू किया और उसके बाद जो है वीकेंड के अंदर जो है हमने लॉकडाउन जैसा परिस्थिति निर्माण की है. उससे हमें आज की तारीख में थोड़ा फ़ायदा नज़र आता है. आज की तारीख में अगर शाम तक अगर हम देखेंगे तो मेरे ख्याल से है कि जो संख्या कोरोना से पीड़ित की थी वो शायद थोड़ी आज शाम तक हमें कम नजर आएगी. नहीं, लेकिन आपने जो प्रतिबंध लगाए उसका फर्क तो नहीं दिखा. आंकड़े तो महाराष्ट्र में 50,000 के ऊपर ही आ रहे हैं. इतने कदम उठाने के बाद भी उसका कुछ फलसफा आपको मिला है क्या राज्य सरकार को? ऐसा लग रहा है. देखिए, ये पूरे देश में नहीं पूरे जग में लोग अपने अपने तरीके से एक्सपेरिमेंट कर रहे हैं और लॉकडाउन लगाने का मतलब ये है कि लॉकडाउन लगाया और मरीज ठीक होके गया, ऐसा नहीं है. लॉकडाउन इसलिए लगाते हैं कि वो जो चेन है, जो एक आदमी दूसरे को इन्फेक्ट करता है या एक आदमी की वजह से और डबलिंग जो होता है, यानी 100 आदमी अगर 20 दिन में होते हैं तो 20 दिन के बाद वो 200 होते हैं. कभी कभी वो डबलिंग 60 दिन तक का ले गया ताकि चेन तोड़ी. उसी तरीके से चेन टूटे करके ये जो है हम प्रतिबंध ला रहे हैं. आज की तारीख में हमने ये वीक के अंदर
जो दिन में प्रतिबंध कड़क किए, जो गाइडलाइंस हमने कड़क की और ये वीकेंड के अंदर जो हमने स्ट्रिक्ट गाइडलाइंस की, उसकी वजह से आज हमें जो मालूमात मिली है अभी तक का कि जो आंकड़े 11,500 तक का पहुंच गए थे वो अभी 9,000 तक का पहुंचे हैं। तो शाम तक का हमें एग्जैक्टली पता चलेगा कि ये कठोर प्रतिबंध लाने से सरकार को और महाराष्ट्र को कितना फायदा हुआ है। तर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे। अचानक लॉकडाऊन आम्ही लादत नाहीये, परिस्थिती ही बिघडत चाललेली, यापूर्वी वारंवार आम्ही वेळोवेळी नागरिकांना सूचना देत गेलो व सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे पाऊल उचललं ते रात्रीच्या संचारबंदीचं होतं आणि हीच संचारबंदी जी आहे ती दिवसा देखील निर्माण होऊ शकते किंवा निर्माण केला जाऊ शकते, त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो। याविषयी आम्ही जनतेला त्याबद्दल सांगितलेलं होतं, इशारा दिला होता, पण तरीही रस्त्यावरती होणारी गर्दी, त्यातनं वाढणारा संसर्ग, चेन तोडण्यासाठी लॉकडाऊन अटळ, लॉकडाऊन हे करावं लागेल। सध्या टास्क फोर्स बरोबर मुख्यमंत्री चर्चा करतायत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन अतिशय कडकपणे पाळण्यात येतो आणि याचा परिणाम समुद्र किनाऱ्यांवरही दिसून आलाय। समुद्रांवरही जर किनारे आपण लक्षात घेतलं तर नीरव शांतता दिसून आली आहे। जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने इतर दुकानांप्रमाणेच हॉटेल, रिसॉर्ट बंद ठेवण्यात आली आहेत, तसंच पर्यटकांना बीचवर जाण्यास ग्रामपंचायतींकडून मनाई करण्यात आली आहे। याच समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सरकारने घेतला होता। शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन सुरू होतं। आजचा रविवार आहे। रविवारी याच समुद्र किनाऱ्यावरती मोठी गर्दी असते, पर्यटक मोठ्या प्रमाणात या समुद्र किनाऱ्याला पसंती देत आहेत, परंतु या लॉकडाऊनचा परिणाम सुद्धा या समुद्र किनाऱ्यावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सर्वच रिसॉर्ट बंद आहेत आणि हे सगळे समुद्र किनारे आपल्याला निर्मनुष्य पाहायला मिळतात। स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे पर्यटकांचं आकर्षण आहेत, परंतु गेले 2 दिवस या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला एकही पर्यटक पाहायला मिळत नाही। सर्वच समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारची नीरव शांतता पाहायला मिळते। स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे। हा जो लॉकडाऊन आहे हा लॉकडाऊन सक्सेस झालेला आहे। समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आपल्याला पाहायला मिळत नाही, सर्व रिसॉर्ट बंद आहेत, त्याचप्रमाणे सर्व दुकानं सुद्धा बंद आहेत। त्यामुळे हा लॉकडाऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। अनेक पर्यटक या समुद्र किनाऱ्यावरती किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती येतात, परंतु लॉकडाऊनमध्ये मात्र पर्यटकांनी या समुद्र किनाऱ्यावरती येणं टाळलेलं आहे। हॉटेल मालकांनी हॉटेल बंद ठेवलेत, रिसॉर्ट बंद ठेवलेत, त्यामुळे हे शक्य झालंय। उद्यापासून शासनाचे नवीन नियम येतील आणि पुन्हा एकदा आपल्याला कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती गर्दी पाहायला मिळेल, परंतु आज मात्र लॉकडाऊनमुळे याच समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला नीरव शांतता पाहायला मिळते। ही शांतता केवळ लॉकडाऊनमुळे शक्य झाली। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलंय। अशाच प्रकारचं सहकार्य भविष्यात जर का केलं तर कोरोना आटोक्यात यायला वेळ लागणार नाही। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।